Good morning students. Today we are going to see the chemical kinetic. या केमिकल कायनेटिक हा नवीन जो चॅप्टर आहे त्या केमिकल कायनेटिक मध्ये केमिकल कायनेटिक म्हणजेच काय ती माहिती पाहायची. तर केमिकल कायनेटिक काय आहे तर केमिकल कायनेटिक काय असतो तर केमिकल कायनेटिक मध्ये रेट ऑफ केमिकल रिएक्शन्स अँड फॅक्टर अफेक्टिंग इट याला म्हणायचं केमिकल कायनेटिक. म्हणजे एखादी रिएक्शन प्रोसीड होत असेल समजा ए गिव्स बी असेल आणि ती रिएक्शन होत असताना त्याचा रेट काय आहे आणि त्या रेट म्हणजे कोणत्या रेटनं ती रिएक्शन होते 5 मिनिटात होते 3 मिनिटात होते का 2 मिनिटात होते का 1 तासामध्ये होते का 2 दिवसामध्ये होते ठीक आहे. आणि त्याचे फॅक्टर कशा प्रकार तो फॅक्टर अफेक्टिंग करतो ती रिएक्शन होत असताना कोणते फॅक्टर टेम्परेचर प्रेशर कॉन्सन्ट्रेशन किंवा हीट काय जे असेल ते या प्रकारचे फॅक्टर त्या रिएक्शनला कशा प्रकारे अफेक्ट करतात या सर्व प्रकारचा अभ्यास म्हणजेच काय आहे केमिकल कायनेटिक. तर केमिकल कायनेटिकची आपण आता व्याख्या लिहिणार आहोत डेफिनेशन लिहिणार आहोत. काय आहे केमिकल कायनेटिक. केमिकल कायनेटिक आपल्याला त्याची डेफिनेशन लिहायची केमिकल कायनेटिक ठीक आहे. तर या केमिकल कायनेटिक मध्ये द branch of chemistry the branch of chemistry which deals the branch of chemistry which deals study of rate of the branch of chemistry which deals study of rate of chemical reactions and factor affecting rate. The branch of chemistry we deal study of rate of chemical reactions and factor affecting it किंवा factor affecting rate म्हणजेच काय त्याला म्हणायचं factor affecting it called factor affecting it असं करू आपण त्याला called chemical kinetic. तर केमिकल कायनेटिक काय आहे केमिकल कायनेटिक अशा प्रकारची ब्रँच आहे अशा प्रकारचं सायन्स आहे ज्यामध्ये रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे रेट काढणे कोणत्या स्पीडनं ती रिएक्शन जात आहे त्या प्रकारची रेटची माहिती लिहिणे पाहणे त्याबद्दलचा अभ्यास करणे आणि फॅक्टर अफेक्टिंग द रेट या प्रकारचा कन्सेप्ट असेल त्याला म्हणायचं केमिकल कायनेटिक. आता केमिकल कायनेटिक झाल्यानंतर आता आपल्याला समोर जो पार्ट पाहायचा आहे तो आहे रेट ऑफ रिएक्शन्स ओके. समोरचा जो पार्ट पाहायचा आहे रेट ऑफ रिएक्शन्स काय पाहायचं आहे रेट ऑफ रिएक्शन्स. तर रेट ऑफ रिएक्शन कशा प्रकारचं आहे ते पाहायचं. रेट ऑफ रिएक्शन काय आहे रेट ऑफ रिएक्शनची व्याख्या काय सांगायची तर गरज नाही. रेट ऑफ रिएक्शन म्हणजे काय चेंज इन कॉन्सन्ट्रेशन रिएक्शन रिएक्टंट ऑन प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम इंटरवल ठीक आहे. या प्रकारचं त्याचा रेट हे करणे त्या प्रकारची पार्ट आहे. परंतु ही व्याख्या किंवा याची माहिती ही 2 अंतर्गत येते म्हणजे कोणत्या याच्या टाईपनुसार ॲव्हरेज रेट आणि दुसरा जो आहे तो कोणता आहे इन्स्टंटेनियस ॲव्हरेज रेट आणि इन्स्टंटेनियस रेट. आता रेट ऑफ रिएक्शन मध्ये 2 प्रकार ॲव्हरेज रेट आणि इन्स्टंटेनियस रेट्स 2 टाईप कोणकोणते आहेत ॲव्हरेज रेट आणि इन्स्टंटेनियस रेट. आता ही माहिती पाहत असताना रेट ऑफ केमिकल रिएक्शन याची सुद्धा त्यामध्ये माहिती येऊन जाते. त्यामुळे रेट ऑफ केमिकल रिएक्शनची व्याख्या वेगळी घ्यायची इथं गरज पडत नाही. आपण ॲव्हरेज रेट वेळेस त्या गोष्टी येणार आहेतच ठीक आहे. तर रेट ऑफ केमिकल रिएक्शनचे 2 प्रकार आहेत त्यामध्ये पहिला कोणता आहे ॲव्हरेज रेट आणि दुसरा कोणता आहे इन्स्टंटेनियस रेट. मग आता आपल्याला काय करायचं आहे ॲव्हरेज रेटची माहिती पाहायची ठीक आहे. तर त्या ॲव्हरेज रेट आपण पाहणार आहोत. रेट ऑफ केमिकल रिएक्शन मधला पहिला जो पार्ट आहे तो म्हणजेच काय आहे ॲव्हरेज रेट.
ॲव्हरेज रेट. आता या ॲव्हरेज रेटमध्ये, ठीक आहे, ॲव्हरेज रेटमध्ये आता माहिती पाहायची आपल्याला. काय ॲव्हरेज रेट? तर ॲव्हरेज रेट आहे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट. काय? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम interval over which change occurs. Average rate काय आहे? Average rate defined as change in, it is defined as change in concentration of reactant and product with respect to time interval over which change occurs. ॲव्हरेज रेट काय? ॲव्हरेज रेट असा प्रकार आहे की चेंज होणार कशामध्ये? कॉन्सन्ट्रेशन कशाच्या? रिॲक्टंटच्या, कशाच्या? पुन्हा प्रोडक्टच्या विथ रेस्पेक्ट टू टाइम इंटरवल. अशा प्रकारचा चेंजेसला काय म्हणायचं, किंवा अशा प्रकारच्या रिॲक्शनला काय, रेटला काय म्हणायचं? ॲव्हरेज रेट. द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट विथ रेस्पेक्ट टू टाइम इंटरवल ओव्हर विच चेंज ऑकर्स. ठीक आहे, तर या प्रकारची व्याख्या म्हणजे ॲव्हरेज रेट. ठीक आहे, रेट ऑफ काढतो आपण. एखादी गाडी असेल, ठीक आहे, मोटरसायकल आहे, ती 40 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ घेते, किती मिनिट घेते, किती काय म्हणजे त्या वेळ किती घेते, तर या प्रकारचा आपण त्याचा ॲव्हरेज काढतो. किंवा किती पेट्रोल टाकल्यानंतर ती गाडी किती डिस्टन्स कव्हर करते, या प्रकारे आपण ॲव्हरेज काढतो. त्याचप्रमाणे केमिकलचा सुद्धा रेट असतो. त्यामध्ये ॲव्हरेज रेटची आपण डेफिनेशन पाहिली. ॲव्हरेज रेटमध्ये काय होणार? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन कशाचं? रिॲक्टंटचं आणि पुन्हा प्रोडक्टचं. कशानुसार होणार? टाईमनुसार होणार. टाईमनुसार त्यांचं चेंज होत राहणार आणि त्या चेंजलाच, त्याच रेटला, त्यालाच काय म्हणायचं? त्याला म्हणायचं आपण ॲव्हरेज रेट. ओके, त्या रेटला काय म्हणायचं? ॲव्हरेज रेट. ओके, मग आता इथं व्याख्या पाहिली. आता व्याख्या पाहिल्यानंतर एक्झाम्पल घ्यायचे आपल्याला. कशाची? ॲव्हरेज रेटची. मग व्याख्या पाहिल्यानंतर जर एक्झाम्पल घ्यायचे असतील तर एक्झाम्पल समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, पहिला पार्ट आपलं काय घ्यायचं आता? एक्झाम्पल. कशाचे? ॲव्हरेज रेटचे. पण ते घेत असताना काही गोष्टी लक्षात घ्या. आता पहा, मला सांगा, हा जो ब्रॅकेट आहे इथे, हा ब्रॅकेट यूज करतात. लक्षात घ्या, हा जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट कशासाठी यूज करतात? कॉन्सन्ट्रेशन्स. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन्स. हा ब्रॅकेट कशासाठी यूज करतात? कॉन्सन्ट्रेशन. मग डेल्टा आहे, डेल्टा कशासाठी यूज करतात इथे? चेंज. ठीक आहे, डेल्टा कशासाठी यूज करतात? चेंजसाठी. त्यानंतर टी आहे, टी कशासाठी यूज करणार इथे? टाईमसाठी. टी कशासाठी यूज करणार? टाईमसाठी. इथं मायनस साईन यूज करतात, तर मायनस साईन कशासाठी यूज करतात? डिक्रीजसाठी. आणि प्लस साईन यूज करलेला आहे, तर प्लस साईन कशासाठी यूज करणार? इन्क्रीजसाठी. मग डिक्रीज आहे, डिक्रीज कसं होणार, काय होणार ते आपण पाहणार आहोत. मायनस साईन डिक्रीजसाठी, प्लस साईन इन्क्रीजसाठी, टी टाईमसाठी आणि डेल्टा आहे चेंजसाठी. असा ब्रॅकेट केला तो कॉन्सन्ट्रेशनसाठी. हे कशासाठी पाहिजे? ॲव्हरेज रेट आपण समजून घेण्यासाठी हे आवश्यक आहे. मग आता समोर आपलं काय करायचं? समजा आपण एक्झाम्पल घेतलं. एक्झाम्पल असं आहे, ए गिव्स बी. मग यामध्ये रिॲक्टंट कोण आहे? ए. प्रोडक्ट कोण आहे? बी. ठीक आहे, रिॲक्टंट कोण आहे? ए. प्रोडक्ट कोण आहे? बी. याप्रमाणे. आता पहा, आता ए चं कन्वर्जन कशामध्ये होणार? बी होणार. म्हणजे ए काय होणार? कमी होत राहणार. सुरुवातीला ए जास्त आहे. समजा उदाहरणार्थ ए इथे
घेताना 100%, बी 0 आहे, पण जसा टाईम पास होईल, समजा आता हे 80 राहील, हा 20 होणार, हा 60 झाला, हा 40 होणार, हा वाढत जाणार बी, हा 20 झाला, हा 80 होणार. ठीक आहे, हा 0 ज्यावेळेस होईल हा 100 होईल. म्हणजे सुरुवातीला ए घेतला तो बी मध्ये कन्व्हर्जन झाला नाही, पण जसा टाइम होत राहील तसा हा ही ए ची क्वांटिटी कमी कमी होत राहणार आणि बी ची क्वांटिटी वाढत राहणार. कुठपर्यंत? ए जोपर्यंत पूर्ण कन्व्हर्जन बी मध्ये होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, म्हणजे यातली कोणती गोष्ट कमी होत आहे? एच. म्हणजे एला काय घ्यायचं? मायनस चिन्ह. ए कमी होत आहे, 100 पासून 0 कडे येत आहे, म्हणजे ए कमी होत चालला आहे, म्हणजे मायनस साईन कोणाला घ्यायचं? ए साठी. ए साठीच काय घ्यायचं? रिॲक्टंटसाठी घ्यायचा तो. आता प्रोडक्ट 0 प्लस 20 40 80 100 म्हणजे प्रोडक्ट वाढत आहे, म्हणजे प्रोडक्टला साईन कोणता घ्यायचा? प्लस, आणि रिॲक्टंटला साईन कोणता घ्यायचा? मायनस. हे केमिकल कायनेटिक समजून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचे की पॉईंट किंवा कीवर्ड आहेत. ठीक आहे, ऑनलाईन असो लर्निंग टीचिंग किंवा ऑफलाईन असो. ठीक आहे, तर टीचिंग ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल तरी सुद्धा कन्सेप्ट तर काय बदलणार नाहीत. ठीक आहे, तर कन्सेप्ट तेच राहणार आहेत. तर कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण काय केलं? प्रोडक्ट असेल त्यावेळेस कोणतं साईन यूज करायचं? प्रोडक्टचा स्पेसिस घेत असताना बी, आणि रिॲक्टंटचा स्पेसिस असताना कोणतं साईन घ्यायचा? मायनस. तर का घातला हे तुम्हाला या माध्यमातून सांगितलेलं आहे. आता मी काय करतो, फक्त समजून घेण्यासाठी इथे मायनस आणि इथे प्लस हे इथं यूज करतो. ठीक आहे, किंवा इथं लिहितो मी. हे समजण्यासाठी चाललंय, लक्षात घ्या. आता पहा काय करायचं आपल्याला? ॲव्हरेज रेट ऑफ कंझ्युम, त्यालाच कंझ्युम्शन्स ऑफ ए. म्हणजे कंझ्युम कोण होत आहे? ए होत आहे. कंझ्युम होत आहे म्हणजे रिॲक्शनमध्ये तो इन्व्हॉल्व होत आहे, पार्टिसिपेट होत आहे, आणि तो डिक्रीज होणार आहे, कंझ्युम होणार आहे. कंझ्युम म्हणजे त्याचे प्रमाण कमी कमी होत राहणार, तो कोण आहे? ए. मग आता याचं एक्सप्रेशन कसं लिहायचं? मायनस. मायनस कशामुळे घेतला? चेंज आहे म्हणून. सॉरी, मायनस कशामुळे? डिक्रीज होत आहे म्हणून. डेल्टा काय? चेंज. एकाच वेळेस होत नाही, तो स्टेप चालूच असतात, रिॲक्शन चालूच असते. हा साईन कशासाठी घेतला? कॉन्सन्ट्रेशनसाठी, हे ब्रॅकेट. मग कशाचा? एचा. मग इथं ए लिहिला. ओके. आता हे होत आहे, पण कशानुसार होत आहे? टाईमनुसार. मग टाईमनुसार खाली डिवाइड बाय टाइम्स. रेट काढतो मी, स्पीड अपॉन टाईम असतो रेट. ठीक आहे, आपण काही जे असेल जे त्यामध्ये टाईमला डिवाइडमध्ये आपण घेत असतो, त्यानुसार त्याची कॅल्क्युलेशन करत असतो. पण टाईम फिक्स आहे का? नाही, टाईम कंटिन्यू असा चेंज होत राहतो, म्हणजेच काय? डेल्टा टी. तर त्याचप्रमाणे आता काय आहे? ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. फॉर्मेशन ऑफ बी घ्यायचा. आता फॉर्मेशन ऑफ बी कसा करणार? कोण फॉर्म होत आहे? बी होत आहे. साईन कोणता घ्यायचा? प्लस घ्यायचा. ठीक आहे, ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन. फॉर्म कोणता आहे? बी. कंझ्युम कोण होत आहे? ए. मग आता साईन कोणता घ्यायचा? प्लस. आपल्याला माहिती आहे प्लस साईन घ्यायचा बी साठी. डेल्टा इथे चेंज होत आहे, कोण होत आहे? बी होतो का? आपण जर फक्त इथं बी लिहिला तर बी होता का? नाही. काय होतो? कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं, म्हणून असा ब्रॅकेट केला आपण. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी म्हणून हा ब्रॅकेट आहे. आणि कशानुसार होतो? टाईमनुसार. पण तो टाईम फिक्स आहे का? नाही, चेंज. म्हणजे प्रत्येक वेळेस चेंजमध्ये होत राहणार. जशी रिॲक्शन सुरू झाली फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये होणार का? किंवा होत असली तरी पण त्यामध्ये स्टेप असतात. ठीक आहे, चेंज होत राहतो तो. सडनल्या गोष्टी होत नाहीत, त्यामध्ये एक एक गोष्ट असते यानुसार. मग त्यानुसार जसं टाईम कव्हर होत राहील तसा तसा ती रिॲक्शन त्यामध्ये रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होणार आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला ए झाला, म्हणजे या रिॲक्टंट झाला, प्रोडक्ट झाला. आता ओव्हरऑल ॲव्हरेज रेट पाहायची. आपलं काय? ॲव्हरेज रेटचं एक्झाम्पल. ठीक आहे, आणि यामध्ये याचे आपला ॲव्हरेज कॅल्क्युलेट असं आपण म्हणू शकतो. एक्झाम्पल येताना काय क्वेश्चन? कॅल्क्युलेट ॲव्हरेज रेट ऑफ फॉलोइंग
रिॲक्शन्स. आपण काय केलं, डायरेक्ट क्वेश्चन घेतला होता तसा चालतो आणि काही जणांना लक्षात येत नसेल आपण काय करायलो, त्यामुळे आपण त्याला क्वेश्चनमध्ये लिहिलंय, एक्झाम्पलच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं. काय लिहिलं, कॅल्क्युलेट ॲव्हरेज रेट ऑफ फॉलोइंग रिॲक्शन ए गिव्स बी. ठीक आहे, ए गिव्स बी. आता आपण हे याचं इथून सोल्युशन लिहिणं चालू केलं. ठीक आहे, एक्झाम्पल त्याचं सोल्युशन्स, याला क्वेश्चन सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, क्वेश्चन किंवा एक्झाम्पल, क्वेश्चन फर्स्ट. ठीक आहे, याप्रमाणे किंवा एक्झाम्पल कॅल्क्युलेट द ॲव्हरेज रेट, कॅल्क्युलेट ॲव्हरेज रेट ऑफ फॉलोइंग रिॲक्शन ए गिव्स बी. इथं रिॲक्टंट प्रोडक्ट हे मी मनाने लिहिलेत, रिॲक्टंट प्रोडक्ट असं परीक्षेमध्ये लिहून येत नाही. मायनस प्लस हे सुद्धा मी लिहिलेत तुम्हाला समजण्यासाठी. मग आता सोल्युशन तयार, ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, ॲव्हरेज ऑफ फॉर्मेशन ऑफ बी, त्याचा फॉर्मॅट लिहिला. आता टोटल ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन्स. आता काय करायचं आपल्याला, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन काढायचं. ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, हे ए आणि बी इक्वल दाखवायचे, ए आणि बी इक्वल दाखवायचे. म्हणजे पहा, मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइड बाय डेल्टा टी इक्वल टू ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. हे तर झालं, आपण इक्वल लिहिणारच, पण हे इक्वल टू हे कोणता, प्लस डेल्टा बी कॉन्सन्ट्रेशन आणि डेल्टा टी. ठीक आहे, ह्याप्रमाणे हा कन्सेप्ट इथे क्लिअर झालेला आहे. म्हणजेच ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन ए गिव्स बी ची काय येणार, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइड बाय डेल्टा टी इज इक्वल टू प्लस डी डेल्टा येतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन डेल्टा टी. अशा प्रकारे त्याला वाचायचं. ठीक आहे, पुन्हा एकदा पहा, आपण काय केलं, कॅल्क्युलेट ॲव्हरेज रेट ऑफ फॉलोइंग रिॲक्शन. रिॲक्शन कोणती आहे, ए गिव्स बी. ए काय आहे, रिॲक्टंट, बी काय आहे, प्रोडक्ट. एचा वेळेस साईन काय घ्यायचा, मायनस, बीच्या वेळेस काय साईन घेणार तुम्ही, प्लस. मग यामध्ये काय करणार आता, ॲव्हरेज रेट ऑफ कंझ्युम कोण होत आहे, ए होत आहे. ॲव्हरेज रेट ऑफ कंझ्युम ऑफ ए इज इक्वल टू मायनस साईन घ्यायचा, डेल्टा चेंज म्हणून घ्यायचा. हा जो असा ब्रॅकेट आहे तो कॉन्सन्ट्रेशनसाठी आहे आणि हा जो ब्रॅकेटमधला आहे तो स्पेसिस आहे. तर स्पेसिस आपला रिॲक्टंटमध्ये कोणता आहे, ए आहे, डिवाइड बाय टी, टी म्हणजे टाईम, आणि डेल्टा काय आहे तो चेंज. ठीक आहे, त्यानंतर तसाच ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी, बीसाठी त्याचप्रमाणे प्लस काय घेतलं ते तुम्हाला सांगितलं मी. डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, हे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तसं ब्रॅकेट तो टाकावा लागतो, त्यामुळेच तो कॉन्सन्ट्रेशन शब्द तिथं उल्लेख करू शकतो आपण. डिवाइड बाय डेल्टा टी आणि ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस जेवढा जो भाग असेल त्याला इक्वल दाखवायचं. म्हणजे हे आणि त्यानंतर हा पार्ट आणि इक्वलचा साईन, याप्रमाणे हा पार्ट इथे संपलेला आहे. ओके, थँक्यू.